पल्लू काय चाललंय? आज स्पेशल बेताच पट्टा. अरे 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 सावित्री मॅडम, अहो काय करताय हे? सावित्री मॅडम, हे असं नाश्ता वगैरे वाढायचं काम तुम्ही नाही करायचं. ची जागा इथं या खुर्चीवर बस. नंदा काय चाललंय? कृष्णाई बरोबर बोलतोय की आम्ही. आम्हाला सांगा, या खुर्चीवर बसायचा मान कोणाचा आहे? या घरच्या वारसाचा. आणि या घरचा खरा वारस कोण आहे? सावित्री मॅडम. हो तुम्ही आम्ही झालो सावत्र हो. हे सख्खी सेंटरला बसा की इथं. नंदा वहिनी काय बोलतेस तू? सावित्री वहिनी हा भेदभाव कधीच करणार नाही. या सगळ्या संपत्तीचा मोह नाहीये तिला. अगं बाई, कानाला झिंझिने आल्या आमच्या. काय म्हणली तू? मोह नाही? मग हे असं जन्माचं प्रकरण उपटून कुणी काढलंय? नंदा जरा आवर घाल स्वतःला. भूक लागली का तुला? खाऊन घे. काहीतरी बडबडायला लागली असत काय? खाऊन घे. आम्ही असलं तसलं बडबडत नाही हो. हे बघा ना, आता येतोय ना, पॉइंट वरच येतोय आम्ही. ते काय झालं, घरातनं बाहेर हाकललं गेलं. मग मॅडमने लगेच दुसरा प्लॅन बनवला. काय तर स्वतःच्या आईला खोटं बोलायला लावलं की इथं काम करत होती असं सांग म्हणून. नाही तुम्हा समजांचा बसला विश्वास, पण आमचा कसा बसल? नाही तिची आई इथं काम करत होती, कोणी बघितलंय? नंदा शांत बसतेस का जरा? त्या खरंय, त्याच इथं मोलकरण म्हणून कामाला होते आणि त्यांनीच सावित्री मॅडमचा जीव वाचवलाय. कशावर विश्वास ठेवायचा आम्ही या समद्यावर? मागे एक दुसरीच बाई आणली होती आई म्हणून. नाही आणली होती की नाही सांगा बरं? मग आता हिला कशावर पैसे दिले नसतील? करेक्ट बोलताय वहिनी, तुम्ही करेक्ट बोलताय. मला एकदा पटलंय सगळे. खरे शेंडाना बोड काय आला, हिनं पैसे देऊन त्या म्हाताऱ्याला इथं बोलावलं. आता ती म्हातारी म्हणती तीच ह्या घरची मोलकरीण होती आणि सावित्रीत खरे वारसदार आहे. तिनं सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. विश्वास ठेवला. अरे पण बेन आहे ना विश्वास ठेवणार. नंदा बलराम कशाला उगाच आकांत करताय? मी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली आणि मगच हे पाऊल उचललेली. त्याच्यामुळं भीमाताई खोपडे याच सावित्री मॅडमच्या आई होत्या. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. कळलं? याशी तोंडी उत्तर नकोयत आम्हाला. पुरावा हवाय, पुरावा. काय खरं खोटं समज क्लिअर होईल बघा. ते एक मार्ग वापरला पाहिजे. आता आणि कुठला मार्ग? सावित्रीची DNA टेस्ट करायची. त्यात जर सिद्ध झालं तरच आम्ही मान्य करू की ती भीमाईंची मुलगी आहे. नाहीतर तिला हे घर सोडून जावं लागेल.